नमस्कार. trialallotment.com च्या वतीने मी परत तुम्हाला काही माहिती द्यायला इथे आलो आहे आणि या भागामध्ये आपण यावर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल थोडंसं बोलणार आहोत. ही ॲडमिशन प्रोसेस गेल्या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसपेक्षा थोडीशी वेगळी आहे, कारण 4च्या ऐवजी 3च राऊंड्स आहेत. पण त्या 3च राऊंड्स असण्यापेक्षा सुद्धा थोडासा फरक या वर्षीच्या अलॉटमेंटमध्ये आपल्याला दिसेल, कारण गेल्या वर्षी ज्या ऑल इंडिया सीट्स होत्या त्या सगळ्या CETच्या मार्कांवरती भरल्या गेल्या होत्या आणि CETच्या मार्कांनंतर जर का काही सीट्स वेकंट राहिल्या तर त्या JEE मेन्सवरती भरल्या जाणार होत्या. अर्थात त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या कॉलेजेसना महाराष्ट्राबाहेर स्वतःची ओळख पटवणं थोडंसं अवघड जाणार होतं, पण महाराष्ट्रातल्या मुलांचा फायदा म्हणून, CETचा फायदा म्हणून त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल. पण तो निर्णय आता बदलला आहे आणि यावर्षी मात्र ऑल इंडिया सीट्स या स्ट्रिक्टली JEE मेन्सच्या स्कोअरवरती भरल्या जाणार आहेत. हा पहिला फरक आहे आणि त्याच्यामुळे काय इफेक्ट दिसणार आहे हा आपल्याला थोडासा गेस करावा लागेल, कारण आपल्याला JEE मेन्समध्ये चांगले मार्क आणि CETमध्ये चांगले मार्क असणारी ॲट पार मुलं किती आहेत हे पाहायला पाहिजे. साधारणतः अनुभव असा सांगतो की JEEमध्ये खूप चांगला स्कोअर आहे तर त्याचा CETमध्ये तेवढा चांगला स्कोअर असतो असं नाही, किंवा उलटंसुद्धा सांगता येईल. त्यामुळे आपल्याला गेल्या वर्षी जो एक सगळं वर्किंग करायला एक बेस होता तो थोडासा यावेळेला चुकणार आहे. गेल्या वर्षीचे कट ऑफ किती उपयोगी पडतील हे ज्यांनी त्यांनी आपापलं ठरवायचं आहे. आता या फरकामुळे होतं आहे कसं की टोटल आपल्याकडे 3 राऊंड्स होणार आहेत. या 3 राऊंड्समध्ये सुद्धा प्रत्येक राऊंड ही कम्प्युटराईज पद्धतीने सुरू होणार आहे, म्हणजे सुरू झालेलीच आहे गेले कित्येक वर्ष. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय काय कामं करायची आहेत तर सगळ्यात पहिलं काम आहे की ते डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनचं जेव्हा डिक्लेरेशन येईल त्याच्यानंतरच्या पुढच्या 15 दिवसामध्ये, म्हणजे साधारणतः आपण असं अपेक्षित करतो आहे की जूनच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये हे काम करावं लागेल, जेव्हा तुम्हाला DTEवरती एक ऑनलाईन फॉर्म भरावं लागेल, तुमची डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागतील आणि ती डॉक्युमेंट्स ओरिजिनल व्हेरीफाय पण करून घ्यावी लागतील. आणि ते सगळं काम 15 दिवसात संपल्यानंतर तुम्हाला डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनकडनं मेरिट नंबर मिळेल आणि जेव्हा तुम्हाला मेरिट नंबर मिळेल तेव्हा तुमची नक्की खात्री आहे की नाव तुम्हाला या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते आहे किंवा तुम्ही त्याला इलिजिबल आहात. अर्थात एलिजिबिलिटीमध्ये 50% मार्क 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये आवश्यकच आहेत. त्याच्यात केमिस्ट्रीच्या ऐवजी बायोलॉजी किंवा कुठलाही व्होकेशनल सब्जेक्टही कन्सिडर केला जातो, पण त्या मार्कांचा मेरिट लिस्टशी काहीही संबंध नाही, ती फक्त इलिजिबिलिटी आहे. अदरवाईज मेरिट लिस्ट ही फक्त CETच्या मार्कांवरती प्रिपेअर होईल महाराष्ट्रातल्या सीट्ससाठी आणि JEEच्या मार्कांवरती ऑल इंडियाच्या सीट्ससाठी. एकदा हा मेरिट नंबर आला की ॲडमिशन प्रोसेस म्हणजे अलॉटमेंट सुरू होते आणि तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. या अलॉटमेंट प्रोसेसमध्ये यावर्षी 3 राऊंड्स आहेत, पण फक्त 3 राऊंड्स आहेत एवढं समजून घेऊन उपयोगी नाही, कारण या राऊंड्समध्ये एकूण 8 स्टेजेस असतात, इंटरनल स्टेजेस. आणि या कशा कशा टप्प्यांनी ही ॲडमिशन प्रोसिजर होणार आहे याचा गव्हर्मेंटचं रिझोल्युशन GR ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे, पब्लिश झालेला आहे. त्याची तारीख आहे 24 एप्रिल 2017 आणि तो तुम्हाला DTEच्या वेबसाईटवर सुद्धा मिळतो. त्याचं मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही एकत्रित व्हर्जन आपल्याला तिथे मिळतं. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की यावर्षी ऑल इंडिया सीट्स या JEEच्या बेसिसवर भरल्या जातील आणि या 8 स्टेजेस काय आहेत त्या पण त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत. यातली पहिली स्टेज अशी आहे की सगळेच लोक समान आहेत असं धरून त्या सीट्स अलॉट होतात. त्या सीट्समध्ये बेसिक टाईप आहे एक G ओपन H, G ओपन O, L ओपन H, L ओपन O. आता या शब्दांचा या सीट टाईपचा अर्थही समजून घ्यायला पाहिजे, कारण G ओपन H असं म्हटलं की G म्हणजे जनरल कॅटेगरी, ओपन मीन्स द सीट इज ओपन अँड H इज होम युनिव्हर्सिटी, म्हणजे तुम्ही स्वतः ज्या भागातनं 12वीची परीक्षा दिली आहे ती तुमची होम युनिव्हर्सिटी ठरते. म्हणजे पुणे, नगर, नाशिकमधले विद्यार्थी हे पुणे युनिव्हर्सिटीला होम युनिव्हर्सिटी आणि बाकी सगळ्या युनिव्हर्सिटीजला अदर होम युनिव्हर्सिटी म्हणजे G ओपन ओमधनं सीट घेऊ शकतात. L ओपन H, L ओपन O, त्यातला L म्हणजे लेडीज सीट्स आणि लेडीजना 30% रिझर्वेशन असतं, त्यामुळे त्या सीट्स वेगळ्या असतात. आणि
5व्या टाईपची जी सीट आहे ती ऑल इंडिया ए आहे, पण ऑल इंडियामध्ये कुठलंही रिझर्वेशन वगैरे नाही. आता ही पहिल्या स्टेजमध्ये अशा पद्धतीने अलॉटमेंट झाल्यानंतर जर का ओपनमध्ये सीट वेकंट नसेल तर त्या रिझर्वेशनच्या कॅन्डिडेट्सना त्यांच्या रिझर्वेशनमध्ये जागा मिळते का ते पाहिलं जातं आणि अशा पद्धतीने ही स्टेज 1 संपते. या स्टेज 1 नंतर स्टेज 2मध्ये आपल्याला रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीजमधल्या मुलींच्या सीट्स मुलांना अलॉट करण्याची एक स्टेज येते त्यावेळेला. आणि या 2 स्टेजेस संपल्यानंतर आपला राऊंड 1 संपतो. म्हणजे राऊंड 1मध्ये या 9 स्टेजेसपैकी फक्त पहिल्या 2च स्टेजेस होणार आहेत, याच्या व्यतिरिक्त कुठलीही स्टेज त्या ह्याच्यात होत नाही. राऊंड 2ला जेव्हा आपण जातो तेव्हा त्या राऊंड 2मध्ये टोटल 5 स्टेजेस, म्हणजे परत एकदा स्टेज 1 चालवली जाते, स्टेज 2 चालते, स्टेज 3मध्ये स्पेशल बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्सना रिझर्वेशनच्या सीट्स अलॉट होतात, स्टेज 4मध्ये त्या रिझर्वेशन कॅटेगरीजचे 3 ग्रुप करून त्याच्यामध्ये पहिला ग्रुप SC STचा असतो, दुसरा ग्रुप असतो VJ आणि NT1, तिसरा ग्रुप असतो NT1 NT2 आणि OBC. आणि या ग्रुपमध्ये जेवढ्या जागा वेकंट आहेत त्या मेरिटप्रमाणे इतर त्या ग्रुपमधल्या कॅटेगरीजना दिल्या जातात. ही असते स्टेज 4. आणि स्टेज 5मध्ये सर्व बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन जे आहेत 50% आपल्याला, त्या सगळ्या सीट्स एकत्र करून त्या रिझर्वेशनमधल्याच कुठल्याही मुलाला दिल्या जातात आणि इथं स्टेज 5 संपते. राऊंड 2मध्ये फक्त 1 ते 5 याच स्टेजेस चालतात आणि राऊंड 3मध्ये मात्र 1 ते 8 या सगळ्या स्टेजेस चालणार आहेत. त्यातली स्टेज नंबर 6 म्हणजे या पहिल्या 5 स्टेजेस झाल्यानंतर स्टेज नंबर 6मध्ये आपल्या फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी सुद्धा ज्या 2-3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत तर त्यातल्या सीट्स जर का वेकंट राहिल्या असतील तर त्या विदिन दोज फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट्समध्येच, नाही त्या दिव्यांग मुलांमध्येच त्या परत वाटल्या जातात. दॅट इज स्टेज नंबर 6. स्टेज 7मध्ये सगळे कॅन्डिडेट्स कुठल्याही रिझर्वेशनशिवाय परत व्हेकंट सीट्सवरती एकदा रन होतं आणि लोकांना इम्प्रूव्हमेंट मिळू शकते. आणि स्टेज 8मध्ये जेवढ्या काही सीट्स वेकंट राहिलेल्या आहेत विदाऊट एनी कॅन्डिडेचर टाईप त्या सगळ्या सीट्स ऑल इंडिया कॅन्डिडेट्सला अलॉट होऊ शकतात, अशी स्टेज 8 आहे. त्यामुळे थर्ड राऊंडमध्ये जेव्हा स्टेज 1पासून स्टेज 8पर्यंत म्हणजे 8ही टप्पे त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसचे चालणार आहेत, तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की राऊंड 1 नंतर राऊंड 2ला जाताना जर का वेकन्सी होणार असेल तर ती काय होणार आहे, राऊंड 2 ते 3मध्ये जाताना वेकन्सी होणार आहे तर काय होणार आहे. तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्याकडे IIT आणि NITला जाणारी पण खूपशी मुलं असतात. तुम्ही सगळ्यांनी JEE मेन्स दिली आणि बरेचसे लोक JEE ॲडव्हान्स पण देत आहे. तर JEE ॲडव्हान्स म्हणजे IITची ॲडमिशन प्रोसेस आणि JEE मेन्सवरती होणारी NITची प्रोसेस जी आता कंबाईंड आहे ती या आपल्या महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेसच्या बरोबर पॅरलली चालणार आहे. आणि त्यामुळे त्यांचा राऊंड 1 कधी होतो आहे आणि आपला राऊंड 1 कधी आहे याच्यावरती खूपशा गोष्टी सुरुवातीला ठरू शकतात. कदाचित राऊंड 1मध्ये आपल्याला फारसा फरक दिसणार नाही, कारण तोपर्यंत त्यांची राऊंड 1 किंवा त्यांचा रिझल्ट यायचा असेल तर कोणीच मुलगा एवढा कॉन्फिडंट नसतो की तो कदाचित तिथल्या COEP VJTIवरचा क्लेम सोडून डायरेक्टली एखाद्या NITसाठी किंवा IITसाठी थांबेल. त्यामुळे होतं कसं की ही सगळीच मुलं आपल्या इथं फॉर्म भरतात आणि त्यांना अलॉटमेंटही येते. आणि जसं IIT NITची प्रोसेस पुढे जायला लागते, जेव्हा त्यांची राऊंड 2 होते, राऊंड 3 होते आणि त्यावेळेला आपल्या इथल्या मुलांना जे टॉप स्कोरर्स आहेत त्यांना COEP VJTI वगैरे जे मिळालेलं असतं, इवन रिझर्वेशनच्या कॅन्डिडेट्सना, ते त्यातनं बाहेर पडून ही प्रोसेस सोडून IIT NITला ॲडमिशन घ्यायला जातात. मात्र हे कधी घडणार आहे, राऊंड 1 नंतर राऊंड 2ला जाताना का राऊंड 2 नंतर राऊंड 3ला जाताना, हे मात्र आपल्याला प्रोसेसचं शेड्यूल पाहूनच नक्की ठरवायला लागेल. पण आपण असं म्हणू शकतो की या सीट्स वेकंट होणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिकली हँडिकॅप कॅटेगरी जी आहे किंवा रिझर्वेशनमधल्या काही सीट्स आहेत, तर या सीट्स जेव्हा सर्व मुलांना ओपन या पद्धतीने अलॉट होतील तर तो प्रकार जो आपल्याकडे स्टेज 6 आणि 7मध्ये घडणार आहे, तर ती स्टेज 6-7 ही पहिल्या 2 राऊंड्समध्ये घडतच नाही आहे. त्यामुळे राऊंड 3ला पण आपल्याला बऱ्यापैकी वेकन्सी आलेल्या दिसतील, ज्या दोन्ही मिळून असणार आहेत.
आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या राऊंडपर्यंत थांबायचं आहे आणि का थांबायचं याचा विचार नक्की असला पाहिजे. आपला मेरिट नंबर काय येऊ शकतो हे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलंच होतं. ॲडमिशन प्रोसेस तशी क्लिष्ट नाही आहे. हे सगळे नियम DTEच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत आणि तुम्हाला त्यातूनही काही शंका असेल तर तुम्ही trialallotment.com वरती आम्हाला मेल करू शकता, आमची साईट वापरू शकता. त्यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट स्वच्छपणे कळतील आणि या नियमांचा इफेक्टही तुम्हाला त्याच्यावरती दिसायला लागेल. त्याचप्रमाणे तुम्ही मला कॉल करून सुद्धा भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊ शकता. तुमच्या क्वेरीज आम्हाला पाठवू शकता. ही ॲडमिशन प्रोसिजर सोपी आहे, फक्त तिचा थोडासा नीट अभ्यास करा. ऑल द बेस्ट.